न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। घोडबंदर मार्गावरील उड्डाणपुलावर पुन्हा अपघात। एसटी बसगाडी कठड्याला धडकली। शुक्रवारी सकाळी पुन्हा अपघाताचा फटका नागरिकांना सहन करावा लागला। या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। घोडबंदर येथील मानपाडा येथे शुक्रवारी सकाळी राज्य परिवहन सेवेची बसगाडी उड्डाणपुलाच्या सुरुवातीला असलेल्या कठाड्याला धडकले। सुदैवाने अपघात झाला तेव्हा बसगाडीमध्ये प्रवासी नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती। या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, तर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नागरिक हैराण झाले। गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। अपघात, रस्त्यांची कामे तसेच अपुऱ्या वाहतूक उपाययोजना यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। शुक्रवारी सकाळी पुन्हा अपघाताचा फटका नागरिकांना सहन करावा लागला। ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने एसटी बसगाडी वाहतूक करत होती। बसगाडी मानपाडा उड्डाणपुलाजवळ आली असता उड्डाणपुलाच्या कठड्याला बसगाडी धडकली। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले। बसगाडीमध्ये प्रवासी नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय। काही दिवसांपूर्वीच पातलीपाडा येथे असेच 2 अपघात अवजड वाहनांचे झाले होते। वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्यातील वाघबीळ परिसरातील गणपती विसर्जनाच्या अडचणी दूर करण्यासाठी स्थानिक माजी नगरसेविका अर्चना मनेरा आणि समाजसेवक डॉक्टर किरण मनेरा यांच्या वतीने वाघबीळ खाडीवर खास विसर्जन व्यवस्था उभारण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना आता सहजतेने आणि सुरक्षितपणे विसर्जन करता येणार आहे। दरवर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाघबीळ खाडी किनाऱ्यावर चिखलाचा मोठा त्रास होत असतो। स्थानिक गावकरी आणि भाविकांना खोल चिखलात उतरून गणपती विसर्जन करावं लागत होतं, ज्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं। या परिस्थितींचा विचार करून यावर्षी भारतीय जनता पक्षाच्या ठाणे महानगरपालिकेच्या स्थानिक माजी नगरसेविका अर्चना मनेरा यांनी खाडी परिसरात एक उत्तम विसर्जन व्यवस्था निर्माण केली आहे। या व्यवस्थेत खाडी किनाऱ्यावर एक तरंग प्लॅटफॉर्म उभारण्यात आलाय, ज्यामुळे भाविकांना आता गणपती विसर्जन करताना चिखलाचा सामना करावा लागणार नाहीये। यामुळे गणेश भक्तांना सुरक्षित आणि सोयीस्करपणे विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे। आज भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका अर्चना मनेरा आणि स्थानिक नागरिक कार्यकर्त्यांनी या व्यवस्थेचा पाहणी दौरा केला। विसर्जनाची उत्कृष्ट सोय बघून नागरिकांनी अर्चना मनेरा यांचं मनपूर्वक कौतुक केलंय। गावातील गणेश भक्तांनी यावेळी समाधान व्यक्त केलंय, कारण आता त्यांना आपल्या लाडक्या बाप्पाला योग्य पद्धतीनं निरोप देता येणार आहे। वाघबीळ परिसरातील या विशेष व्यवस्थेमुळे गणपती विसर्जनाची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि सुरक्षित झाली। अर्चना मनेरा आणि डॉक्टर मनेरा यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्या दूर होणार असून गणेश भक्तांसाठी हा एक सकारात्मक बदल ठरणार आहे।
आज घोडबंदर भागामध्ये वाघबीळ गावामध्ये आपण बघताय की ही वाघबीळची खाडी आहे आणि या खाडीमध्ये गेली अनेक वर्ष गणपती बाप्पाचं जसं आगमन धूमधडाक्यात होतं तसं विसर्जनही होतं. परंतु हे विसर्जन होत असताना ज्या वेळेला भरती नसते दुसऱ्या दिवशी त्यावेळेला गणेश मूर्ती ह्या खाडीच्या कॉर्नरला येतात आणि मग त्या गणेश मूर्तीचं त्या ठिकाणी वेगवेगळे अवयव बघितले जातात आणि विटंबना ही बघवत नाहीये डोळ्यांनी. आणि हे होऊ नये, उशिरा का होईना हे महानगरपालिकेने करायला पाहिजे होतं. परंतु आमच्या या भागातील नगरसेविका अर्चना मनेरा आणि किरण मनेरा यांनी गणेश भक्तांना ही व्यवस्था या ठिकाणी मोठा प्लॅटफॉर्म उभा केलाय जेणेकरून गणेश मूर्तीचं विसर्जन हे खोल भागात व्हायला पाहिजे, जेणेकरून ती मूर्ती ही कॉर्नरला येणार नाहीये आणि त्यामुळे गणेश भक्तांना त्या ठिकाणी विसर्जन करताना चांगली व्यवस्था करणे हे आपलं स्वतःचं कार्य समजून स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी प्लॅटफॉर्म उभा केलाय. माझी वाघबीळ मधल्या सर्व गणेश भक्तांना आणि वाघबीळ गावामधील जे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत त्या ठिकाणी उद्या गणपतीचं आगमन होणार आहे. सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी पाहणी करून आपल्या सर्व गणेश मूर्तीचं जसं धूमधडाक्यात आगमन होणार आहे तसंच विसर्जन पण त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे आणि हा लाभ त्यांनी या ठिकाणी घ्यावा एवढीच गणेश भक्तांना विनंती करतो. महाराष्ट्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 9,50,00,000 कोटी मतदार आहेत. यातील केवळ 2% मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. 4,90,00,000 पुरुष मतदार असून 4,60,00,000 महिला मतदार आहेत. तर 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 16,90,000 आहे. असं म्हटलं जातं की या मतदारांची संख्या केवळ 2% आहे. परंतु खरं असं आहे की केवळ 2 ते 3% मतदारच निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात. हार-जीतच्या फरकाचा अभ्यास केला तर प्रत्येक मताचं मूल्य कळतं आणि लोकशाहीसाठी तुमचं मत किती मोठं आहे हे यावरून दिसून येतं. महाराष्ट्रात मात्र गेल्या वेळी ही संख्या 9,25,00,000 होती. राज्यात दर 1,000 पुरुष मतदारांमागे 933 महिला मतदार आहेत. तर मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदार संख्या 925 इतकी होती. म्हणजे मागील आणि या होणाऱ्या निवडणुकीत महिला मतदार संख्येत फक्त 8 मतदारांचा फरक आहे. म्हणजे लोकसंख्या वाढली असं नाही, तर राज्यातील अंगणवाडी सेविका, महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जीवतोड मेहनत घेतली आहे म्हणून मतदान अधिक झालंय. महाराष्ट्रातील 36 पैकी 5 जिल्हे असे जेथे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. जे जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आहेत. महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त 8,1 मतदार आहेत. राज्यात 30 ते 50 वयोगटातील 2 कोटी मतदार आहेत. तर 20 ते 30 वयोगटातील 1,80,00,000 मतदार आहेत. 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 18,60,000 जास्त आहे. संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा एकूण मतदानाची टक्केवारी 60.36% होती आणि 2019 मध्ये ती 61.44% इतकी होती. दरम्यान 11 निवडणुका झाल्या पण सरासरी मतदानाची टक्केवारी फक्त 62 इतके मतदान झालंय. 1995 वगळता महाराष्ट्रात 71.69% मतदान झालं होतं. देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद आणि दहशतवादी हे सर्वात मोठं कारण मानलं जात आहे. आता त्यांची भीती एकतर नाहीशी झाली, पण जिथे मतदारांना ही भीती वाटत नाही तिथे मतदान कमी करण्याची सक्ती समजण्यापलीकडचे. केंद्रशासित प्रदेश आणि पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशासह लहान राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी सुमारे 80%. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या निवडणुकीत मतदार फक्त 61% नाव नोंदवतात. हे योग्य नाही. जर तुम्हाला राज्याचा, देशाचा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा.
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मीनाताई ठाकरे चौकात गोरगरिबांना फळ वाटप। तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्यातील कॅसल मिल नाका येथील मीनाताई ठाकरे चौकात शिवसेना उपनेते, माजी आमदार, माजी महापौर स्वर्गीय अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या माँसाहेबांच्या स्मृतिदिना प्रित्यर्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने माँसाहेबांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करून गोरगरिबांना फळ वाटप करण्यात आले आहे। माँसाहेबांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली माँसाहेबांचा स्मृतिदिन साजरा होत आलाय ते शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आलंय। यानंतर माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला। तर माँसाहेबांच्या पुतळ्याची पूजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली। यानंतर मान्यवरांच्या हस्ते गरिबांना फळं वाटप करण्यात आली। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, ठाणे जिल्हा महिला उपजिल्हा प्रमुख महेश्वरी तरे, माजी नगरसेविका विद्या कदम, वृंदावन श्रीरंग विभागाचे विभाग प्रमुख मयूर पैलकर, महिला विभाग प्रमुख नंदा कोथळे, विभाग समन्वयक योगेश भोईर, विभाग प्रमुख हेमचंद राठीवडेकर, विभाग प्रमुख भालचंद्र देसाई, उपविभाग प्रमुख मनोज पाटील, महिला उपविभाग प्रमुख राजश्री सुर्वे, युवासेना शाखा अधिकारी सागर माने, शाखा प्रमुख धनंजय एंडे, उपशाखा प्रमुख मंदार घोरपडे, वृंदावन उपशाखा प्रमुख विलास घाक, महिला उपविभाग संघटक अनुराधा चव्हाण, महिला शाखा संघटक जयश्री बामगुडे, भूपेंद्र सिंग आठवल, तुकाराम डोंगरे, डॉक्टर दीपक चांगलानी, बाबू देशमुख, बळीराम दळवी, सूर्यकांत शिंदे, मोहन देशमुख, संजय यादव, संतोष गवई, सुनील भोईर आदी शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना ठाणे शहर समन्वयक संजय तरे व ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे तसेच आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत व महिला शाखा संघटक जयश्री बामगुडे यांनी केले। मला वाटतं शिवसैनिकांचं स्फूर्तिस्थान माँसाहेबांचा आज स्मृतिदिन आहे आणि हा संपूर्ण स्मृतिदिन पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय। आमचे शिवसेनेचे नेते, कोळी समाजाचे नेते आदरणीय कैलासवासी अनंतरावजी तरे साहेब यांच्या माध्यमातून या ठाण्यामध्ये माँसाहेबांचा स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात साजरा करत होते। तीच प्रथा आमचे सन्माननीय संजय तरे आणि आमच्या सौ तरे मॅडम या करत आहेत। या स्मृतिदिनाच्या निमित्ताने गरिबांना फळं वाटप असेल, त्यानंतर काही वया पुस्तकं असतील, या माध्यमातून छत्र्या वाटप असेल, एक कार्यक्रम त्या ठिकाणी करत आहेत। मी त्यांना शुभेच्छा देतो। जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्राच्या माँसाहेब बाळासाहेबांच्या सहचारिणी, त्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहणाऱ्या आमच्या माँसाहेब आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकावर मायेची पंगड घालणाऱ्या आमच्या माँसाहेब, आज त्यांचा 29वा स्मृतिदिन आहे। आणि आदरणीय अनंत तरे साहेब जेव्हा महापौर होते तेव्हा माँसाहेबांचं निधन झालं आणि त्यांनी लगेच हा चौक बांधून घेतला, ज्याला नाव दिलं माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक। आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज इतकी वर्ष आम्ही त्यांचा स्मृतिदिन, ममता दिन साजरा करतो। आता ते नाही आहेत, परंतु त्यांचे सगळे कार्यक्रम आम्ही चालू ठेवलेले आहेत आणि माँसाहेबांना आम्ही कधी विसरू शकत नाही। माँसाहेबांचा आम्ही पुतळा लावण्यासाठी शासनाकडे जवळजवळ 25 वर्ष पाठपुरावा करतोय, परंतु शासन सगळीकडे पुतळ्यांना परवानगी देत आहे, परंतु आम्हाला माँसाहेबांचा पुतळा लावायला परवानगी देत नाहीये। तर मी सांगेन की आम्ही ज्या वेळेला आम्ही त्यांचा पुतळा या चौकात लावू शकू त्यावेळेला खरी माँसाहेबांना आमच्यातर्फे आदरांजली असेल। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।